शेअर स्क्रीन झाली आहे. हो, झालीये. आज तुम्हाला पण लवकर जायचं प्रोजेक्ट म्हणून मी प्रार्थना काही घेत नाही. आपण डायरेक्ट लेसन सुरू करूया. ओके. परमेश्वराला स्मरण करा आणि आजचा लेसन अतिशय सुंदर, मला सगळ्यात जास्त आवडणार आहे. सो मला असं वाटतं पैसा हा सगळ्यांना खूप जास्त आवडतो, सगळ्यात जवळचा म्हणजे हा हे आहे. सो आता तुम्ही या चित्रामध्ये बघत आहात की पैशाचा कसा पाऊस पडतोय, म्हणजे आपल्याकडे पैसा असा ओढत येतो आहे आणि मॅजिक मॅजिक होत आहे आणि पैसा खाली येतो आहे. तर आपल्या आता जीवनात कसं मॅजिक, कारण हे जे आपण आता जेवढी प्रॅक्टिस केली, ही आपले पास्टचे खड्डे आपण भरले आणि आता ते खड्डे हॅलो. प्राजक्ता. हा. हो मॅम. करूया सुरू. हा हा, मी ऍक्च्युली सुरू केलं, मला वाटलं तुझं काहीतरी चॅलेंज आलंय. वाचा 9वा दिवस. हम्म. पैशाचे लोहचुंबक. केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होते. डिया डिएट्रिक बॉन हो ए फेर, 1906 ते 1945, ल्युथरन चर्चचा मुख्य धर्मोपदेशक. तुमचे हम्म. आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसे असो, कृतज्ञता व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी, हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे. हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे फार पैसे नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्याबद्दल कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखीन पैसा मिळत राहील. आणि तुमच्या जवळ असलेल्या पैशाबाबत तुम्ही सारखी तक्रार कराल तर तुम्ही आणखी गरीब होत जाल. येस. याआधी आपण लेसन बघितला होता, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलं होतं की कळत नकळत आपण कुठे ना कुठेतरी तक्रार करत असतो, जे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळं मग आपल्या आयुष्यावर कसा पैशाचा परिणाम होतो. आणि एकच आहे जी गोष्ट आपल्याला समृद्ध बनवू शकते, ती म्हणजे आहे कृतज्ञता. कारण कृतज्ञता जेव्हा आपल्या आयुष्यात येते तर आपले विचार बदलतात, आपलं दृष्टिकोन बदलतो गोष्टीकडे पाहण्याचा. तेव्हा मग आपल्या मध्ये चेंजेस व्हायला लागतात आणि जसे जसे चेंजेस होतात तसं तसं मग आपलं आयुष्य समृद्ध होतं. तर कृतज्ञता ही एकच अशी जादू आहे जी तुमचं आयुष्य समृद्ध करू शकते. मग आता तुमचं आरोग्य असो किंवा नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणे हे एकदम समृद्धी म्हणजे जो फुलफिल असतो तो समृद्धीचं ते एक कारण आहे. आणि जर म्हणजे तक्रार जर केली, तक्रार करणे म्हणजे गरिबी. आणि ज्याला प्रॉस्पेरिटी पाहिजे, ज्याला श्रीमंती पाहिजे, तो व्यक्ती नेहमी कृतज्ञ असेल. आणि तक्रार म्हणजे गरिबी. आपल्या आयुष्यामध्ये आपला सुवर्ण नियम आहे कृतज्ञता करणे, आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आज तुमच्याकडे पैसा नाही, फारसा नसेलही, जर जेवढा आहे, जर आज तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत, जर तुम्ही त्या 5,000साठी जर आज खूप थँकफुल, खूप म्हणजे तुम्हाला असं फील होत असेल की नाही, माझ्याकडे आहे ना 5,000 रुपये, या 5,000मध्ये मी भरपूर काही करू शकते. तर ही जेव्हा तुमच्यामध्ये फुलफिलतीची भावना येईल, समृद्धीची भावना येईल ना, तेव्हा तुम्हाला आणखी आणखी पैसा मिळत राहणार. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबाबत, अरे माझ्याकडे तर 5,000 आहे, काय होतं या 5,000मध्ये, किती घर चालवावं लागतं, महागाई कशी आहे, असं जर तुम्ही तक्रार कराल तर मग नक्की तुमची गरिबीकडे तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. ओके. सो तक्रार म्हणजे गरिबी आणि कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ही समृद्धी. लोक. अनम्यूट. सॉरी. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे.
एकतर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल. दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखीन गरीब होत जाता, तिची जागा कृतज्ञता घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावली जाणार आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार. हम्म. लोक जास्तीत जास्त पैशाबद्दल तक्रार करतात आणि जादूच्या मनात होणार. आपण आता 8 दिवस झाले, तर आपण जी याच्या आधी तक्रार केली होती, जेव्हा आपल्याला माहित नव्हतं, नकळत झाली होती, मग आपण आपल्या आयुष्यामध्ये ही जादू आणली, आपण जादूची कृती केली. आता जादूच्या कृतीमुळे काय झालं? ही जी तक्रार पूर्वी आपण केली होती ती आता कृतज्ञतेमध्ये बदल झाला आहे. आणि एकतर तुम्ही आता काय करणार? कृतज्ञता व्यक्त करणार, म्हणजे तक्रारीमुळे तुम्ही गरीब होता हे तुम्हाला माहित झालं, आणि कृतज्ञता जर असली तर मला श्रीमंती होणार किंवा माझ्या जीवनामध्ये समृद्धी येणार. तर कृतज्ञता व्यक्त झाल्यानं तुमची आता आर्थिक परिस्थिती हळूहळू बदलायला लागेल. तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला आता तुमची आर्थिक परिस्थिती घडेल आणि ती येण्यासाठी दुप्पट तुम्हाला ताकद लावली जाणार आणि तुम्ही जादूने श्रीमंत होणार. म्हणजे एकदा आपण 5चे गड्डे भरले, आता अशी डबल ताकद लागली, दुप्पट ताकद लागली, आणि दुप्पट ताकद लागून आता आपण जादूने श्रीमंत होणार आहे. कारण आता आपण कृतज्ञ व्यक्ती झालोय, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी आली आहे, नकारात्मकता निघून गेली आहे, आपण आता समृद्धीकडे वळणार आहोत. कारण ही कृतज्ञतेची ताकद जी आहे ती दुपटीने वाढली आहे आता तुमच्याकडे, आणि त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये जादू घडून येणार आहे. बहुतेक लोकांना ते पैशाबाबत तक्रार करतात असं वाटत नाही, पण त्यांच्या आयुष्यात पैशाचा अभाव असेल तर पैशाबाबत तक्रार करतात. ते त्यांच्या लक्षातही येत नाही. लोकांच्या विचारांमधून आणि त्यांच्या शब्दातून तक्रारी केल्या जातात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या डोक्यात चाललेल्या अनेक विचारांची जाणीव नसते. पैशाविषयीच्या कोणत्याही तक्रारी नकारात्मक, मत्सरी किंवा चिंतेचे विचार किंवा शब्द हे खरोखरच गरिबी निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा आपण सगळ्यात जास्त तक्रार करतो. येस. ऍक्च्युली आपल्याला कळत नाही, पण आपण तक्रार करतो. ते आपल्या मनातून आपण काहीतरी बोलू किंवा तोंडाने असं बोलून दाखवू, बरोबर. बहुतेक लोकांना असं वाटतं की ते तक्रार नाही करत, पण ज्यांना असं वाटतं ना ते तक्रार नाही करत, तर त्यांनी आपल्या आयुष्यात डोकावं की ते पैशामध्ये किती समृद्ध आहेत. ओके. त्यांच्या जर आयुष्यामध्ये पैशाचा अभाव असेल तर 100% ते पैशाबाबत तक्रार करतात, पण त्यांच्या लक्षात नाही आहे की ते तक्रार करतात. आता साधारणशी गोष्ट आहे की आपल्या मैत्रिणींनी म्हणा किंवा आपल्या शेजारीने म्हणा किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकांनी, त्याच्याकडे काही पैसा आला किंवा त्याच्या बिझनेसमध्ये त्याला चांगले क्लायंट्स मिळाले, तुमचं बिझनेस आहे आणि तुमचा दुकानदार शेजारचं त्याच्याकडे खूप क्लायंट येत आहे, पण जेव्हा तुमच्या दुकानदाराकडे क्लायंट नव्हते तर तुमचं त्याच्यासोबत म्हणजे छान असं होतं फिलिंग, तुमचे जे काय रिलेशन्स होते. पण आता त्याच्याकडे क्लायंट्स यायला लागले आणि तुमच्याकडे कमी असेल तर तुम्हाला असं आतून कुठे ना कुठे असं वाटेल की अरे बापरे याच्याकडे क्लायंट्स येतात, म्हणजे ही झाली मत्सर भावना, जळकुकडेपणा. आतापर्यंत म्हणजे 1 डे बिफोर तुम्ही तुमच्या मित्रासोबत खूप चांगले होता. ही जी आहे तक्रार जी आहे ती त्या मित्राबद्दल नाही किंवा त्या मित्रासोबत तुमची तक्रार नाही आहे, पण तुम्ही तक्रार कशाची करताय? त्याच्याकडे येणाऱ्या त्या क्लायंट्सची. बरोबर आहे. आणि आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम काय म्हणतो आहे की तुम्ही ज्या गोष्टीची तक्रार कराल ती गोष्ट तुमच्याकडे कमी होईल. बरोबर आहे. तुम्ही मित्राबद्दल तक्रार केली का? नाही. तुम्हाला मित्राशी काही लेनदेन नाही, मग त्याच्याकडे जास्त क्लायंट येऊन राहिले. किंवा आता एखाद्या मैत्रिणीने गाडी घेतली जी तुमची ड्रीम कार आहे सपोज, आणि तुम्हाला घ्यायची होती पण ती तिने घेतली. तुम्ही बघितलं की अरे बापरे, मला हवी होती ही गाडी, हिच्याकडे आली, खूप पैसा आहे, पैसे कुठून आला, कसं काय घेतली. मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीबद्दल तक्रार नाही करत आहात, पण तुम्ही पैशाबद्दल तक्रार करत आहे, तिच्याकडे आलेल्या गाडीबद्दल तक्रार करत आहात. तुम्हाला हवे असलेले सपोज डायमंड रिंग किंवा सोन्याचे दागिने तुमच्या कुठल्या जवळच्या नातेवाईकाकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे जर असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार कराल. म्हणजे तुम्ही वस्तूबद्दल तक्रार करतात, मग तुमच्या आयुष्यात येणारी ती वस्तू ती जवळ येईल की दूर जाईल? नॅचरली ती दूर जाणार, कारण तुम्ही कशाबद्दल तक्रार करत आहात? त्या पैशाबद्दल, त्या वस्तूबद्दल.
तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला क्लायंट्स हवे आहे, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला पैसा पाहिजे, तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला घर पाहिजे, तुम्हाला जर दागिने पाहिजे, तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. उलट तुम्हाला खुश व्हायचंय, आनंदी व्हायचंय, की अरे वा, याच्याकडे आलाय म्हणजे मला देव क्लू देतोय की मला पण मिळणार आहे. आणि तुम्ही जेव्हा त्याच्या याच्यामध्ये आनंद व्यक्त करणार, मग काय होईल, ती गोष्ट तुमच्याकडे दुपटीने वाढेल. तू पुढचं वाच, कोणीतरी आलाय मी बघतो. ओके, स्क्रोल डाऊन करता. नाही. हा. ठीक आहे. हो हो. मॅमने थोडं जास्त स्क्रोल डाऊन केलं. मी ओपन करते, माझ्याकडे 1 सेकंड फोन करायसाठी. हे आहे. थोडं वरती करायला लागेल मॅम, बिलांबद्दल. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. तुमच्याकडे पैसे नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू आहे असे तुम्हाला वाटते. पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागता तेव्हा खरं तर तुम्ही पैशांविषयीच तक्रार करत असता आणि तक्रारी करण्यामुळे तुम्ही गरिबीतच राहता. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसे मिळवण्यासाठी करायचे असते. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर पैशांसंबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीने बिल भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभावच दिसतो. तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणे अपेक्षित आहे. तुम्हाला ही जी बिलं आली आहे ती काही उगाच आलेली नाहीत. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैशांवर मात्र त्याचा मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही अगदी शब्दशः पैशांचा लोहचुंबक बनाल. Read this also, then I'll explain. ओके. तुम्ही जर गॅस किंवा विजेचे बिल बिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या बिलांमुळे किती वस्तू आणि सेवांचा लाभ तुम्ही घेतलात त्याची आठवण ठेवा. तुम्ही जर घराचे भाडे म्हणून किंवा घर कर्जाचा हप्ता देत असाल तर असा विचार करा, तुम्हाला घर आहे आणि त्यामध्ये तुम्ही राहत आहात. विचार करा की पैशांची बचत करून आणि रोख पैसे देऊनच तुम्हाला घर घ्यावे लागले असते तर तुमची काय परिस्थिती झाली असती. विचार करा की जर कर्ज देणाऱ्या संस्थाच नसत्या किंवा भाड्याने जागा मिळाल्या नसत्या तर काय वेळ आली असती. म्हणून कर्ज देणाऱ्या संस्थांचे किंवा तुमच्या घरमालकांचे आभार माना, कारण त्यांच्यामुळे तुम्ही घरात किंवा अपार्टमेंट मध्ये राहत आहात. तुम्ही जर गॅस आणि विजेचे बिल भरत असाल तर त्यामुळे किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा. गरम पाण्याचा शॉवर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिल देत असाल तर या सेवा सुविधा नसत्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक भेटण्यासाठी मोठमोठी अंतरे पार करून जाण्याचे तुमचे आयुष्य किती अवघड झाले असते बघा. याची कल्पना करून बघा. बघा. फोनमुळे कुटुंबियांशी, मित्रांशी कितीतरी वेळा तुम्हाला संपर्क साधता येतो. इंटरनेटमुळे कोणीही
कोणतीही माहिती क्षणात तुम्हाला मिळवता येते. तुम्ही ईमेल पाठवू आणि घेऊ शकता. या महत्वाच्या सुविधा सहजपणे तुमच्या हातांच्या बोटावर असतात. म्हणूनच त्याबद्दल कृतज्ञ राहायला हवे. ज्या कंपन्या या सेवा तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्यासाठी आधी पैसे न भरताही तुम्हाला पुरवतात, त्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करायला हवी. ओके, आय थिंक मॅमला चॅलेंज आलेलं दिसतंय. तर मग आता इथे त्यांनी सांगितलंय की म्हणजे आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात, पण खरंच चॅलेंजिंग सिच्युएशन कधी असते की जेव्हा आपल्याला एखादं बिल चुकतं करायचं असतं, बरोबर? आणि तुमच्याकडे आपल्या पैसे नसतात, पण बिलांचा ओघ मात्र सुरूच असतं. EMI देणे म्हणा किंवा काय जे आपले मंथली जे आपले खर्च असतात ते तर आपल्याला करायलाच लागतात, बरोबर? पण तुम म्हणजे पैसा नसतो तेव्हा बिलांचा ओघ सुरू असतो. म्हणजे आपण असं बोलताना सहज म्हणतो ना की अरे जेव्हा पैसे नसतात तेव्हाच बरं यांना हे घ्यायचं असतं, जेव्हा पैसे नसतात तेव्हाच बरं शाळेवाले पण मुलांकडून काय 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 मागून घेतात. आपण खूप सहज बोलून जातो या सगळ्या गोष्टी, बरोबर? पण तुम्ही जेव्हा बिलांविषयी तक्रार करायला लागता तेव्हा खरं तर तुम्ही पैशांविषयीच तक्रार करत असता, करेक्ट? कारण जरी आपण बिलाविषयी बोलतोय, ओके, पण त्याच्या बदल्यात आपण एक्सचेंज किंवा देवाणघेवाण कशाची करत असतो? पैशांचीच करतो, करेक्ट? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? ब्रेक होतोय मॅडम. अच्छा, ब्रेक होतोय का? एकच सेकंड. आता येतोय? हा, हो येतोय. ठीक आहे, थँक्यू. ठीक आहे. तर मग आपण काय करतो की आपल्याला पैसे द्यावे लागतात. आपण बिल येतं म्हणून नाही कंप्लेंट करत. आपली कंप्लेंट याच्यासाठी असते की आपल्याला बिलाच्या बदल्यात पैसे द्यायचे असतात. त्याच्यासाठी आपली कळकळ किंवा हळहळ जी असते ती त्याच्यासाठी सुरू असते, ठीक आहे? आणि जर आपण ह्या अशा तक्रारी करतच राहिलो तर आपण काय गरीबच, तुम्ही गरीबच राहता. आणि खरंच आहे याच्यामध्ये तो जो द सिक्रेट मूवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते उदाहरण पण दिलेलं आहे की एक व्यक्ती असते तिच्या घराच्या त्या बॉक्समध्ये नेहमी कसले कसले लेटर येत असतात ज्याचे त्याला मोबदला म्हणून पैसे द्यायचे असतात. पण तो त्याची विचारसरणी बदलतो की अरे वा, मी किती आभारी आहे, किती लकी आहे की मला हे मिळालं आणि मी त्याच्या बदल्यात पैसे देतो. हे जेव्हा तो मनातून फील करायला लागतो तेव्हा तो बघतो ना की त्याला तो किती एन्जॉय करत असतो हे देणं. मग आपण काय करतो पुढे बघूया. तुमच्याकडे पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, ओके? म्हणजे आता पैसे आपल्याकडे नाहीये ही गोष्ट आहे, ओके, पण मग आपण काय केलं पाहिजे? त्या बिलांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसे मिळवण्यासाठी करायचे असते. जर बिलांविषयी आपण जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त केली तर तेच बिल आपल्याला जास्तीत जास्त पैसे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मदत करणार आहे. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर पैशांशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशालीने बिले भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभाव दिसतो. आपण आता जर आपल्याला पैशांच्या विषयी आपलं आयुष्य समृद्ध किंवा वैभवशाली करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे की पैशांच्या संबंधित प्रत्येक गोष्ट जिथे पैसा पैसा हा त्याचा एक हे आहे, संबंध आहे, ठीक आहे? छोटी छोटी गोष्ट असू दे, आपण कधीतरी विचार पण नाही करत आणि ते पैसे आपणच खर्च केलेले पाहिजे असंही नाहीये. आपल्यासाठी जरी कोणी एखादी वस्तू घेतली असेल तर त्या व्यक्तीने साहजिकच आहे पैसेच दिलेले असतात त्यासाठी, बरोबर? तर अशा त्या गोष्टींसाठी सुद्धा आपण त्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आणि जी बिलं आपण
ना खुशालीने म्हणजे आनंदाने भरत नाही. आपल्याला एखादी वस्तू तर घ्यायची असते. मोस्टली आपण लेडीज जेव्हा खरेदी करायला जातो, आपल्याला खरेदी करताना मोह आवरत नाही. साडी घेताना एक साडी घ्यायची असते, पण आपण दोन चार साड्या घेऊन येतो सहज अगदी. आणि घेताना वर म्हणतो अरे ही कमीचीच आहे, कमीचीच आहे, म्हणून आपली एकच्या बदली चार पाच साड्या होतात. आणि जेव्हा ऍक्च्युअल बिलची अमाऊंट आपल्याला दुकानदार सांगतात, तेव्हा आपल्या मनात आनंद राहतो का? नाही राहत. तेव्हा लगेच अरे यार, मला तर 2,000चीच घ्यायची होती, आता 5,000 बिल झाले. पण जाऊ दे, घेऊनच टाकते, परत कुठे मिळतील अशा साड्या, अशी डिझाईन एवढ्या कमी मध्ये, आपण बोलतो. म्हणजे आपण साड्यांच्या प्रती कृतज्ञ असतो, पण जे पैसे आपण त्याच्या बदल्यात देणार असतो त्याच्या बदल्यात मात्र आपण कृतज्ञताचा अभाव दाखवतो. ओके, हेच इथे आपल्याला सांगितलं गेलंय. पुढे ते म्हणताय तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणं अपेक्षित आहे. तुम्हाला जी बिलं आहे ती उगाच आलेली नाहीत. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत. जसं आपण मी उदाहरण सांगितलं साडीच्या दुकानाविषयी. तर मग जेव्हा आपण बिल देतो ते उगीच आलंय का? आपण काहीतरी घेतलंय ना, आपण साड्या घेतल्यात. कोणता दुकानदार आपल्याला रस्त्याने जाताना म्हणतो का हे घ्या तुमचं 2,000 रुपयाचं बिल? नाही. आपण नक्कीच तिथून काहीतरी वस्तू किंवा सेवा घेतलेली असते. त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय द्यावं लागतं, तर त्याच्या मोबदल्यात आपण पैसे देतो. त्यामुळे त्याच्या बदल्यात तुम्ही कृतज्ञच राहायला हवं. ही अगदी साधी गोष्ट आहे. जर त्या गोष्टी किंवा सेवेच्या बदल्यात आपण पैसे देत असू तर आपण त्याविषयी कृतज्ञच राहायला हवं. हा एकच मार्ग आपल्याकडे आहे आणि आपण इथून पुढे राहणारच आहे. ही अगदी साधी गोष्ट आपल्याला सांगितली आहे. पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही अगदी तुमचा शब्द. आवाज अटकत आहे प्राजक्ता मॅम. ओके, आता येतोय का व्यवस्थित मॅम? आवाज गेला. सो युनिव्हर्स टेस्टिंग अस, तो आपलं चॅलेंज घेतो आहे. म्हणजे चांगली परीक्षा चालू आहे आज. खरंच आहे. तुमचा पेशन्स लेवल चेक करत आहे की तुम्ही खुश राहणार आहात की राग भरणार आहात. तो मला असं वाटते हाय लेसन आपल्याला पुन्हा घ्यावं लागणार एकदा. खरंच आहे. कुठपर्यंत सांगितलेलं? हा हा पॅरेग्राफ झाला. त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशांवर मात्र त्याचा मोठा परिणाम होणार आहे. म्हणजे जर पैशांप्रती हम्म, आपण कृतज्ञता व्यक्त केली तर तुम्ही हम्म. शब्दशः पैशांचा चुंबक बनणार आहे. मॅग्नेट, जसं आपण बोलतो की मॅग्नेट हे लोखंडाला आकर्षित करतं, तसं आपण आपलं हे शरीर, आपण स्वतः एक लोहचुंबक बनणार आहे, ज्याने आपण फक्त आणि फक्त पैसे आपल्याकडे खूप खूप प्रमाणात आकर्षित करणार आहे. सो पुढे हे वाचून झालंय मॅम, तुम्ही इथून एक्सप्लेन करू शकता बिलांबद्दल. इथून बिलांबद्दल येस. रीड करू की एक्सप्लेन करू? एक्सप्लेन करा, वाचून झालंय. ओके. तर प्राजक्ता मॅमनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण कुठलं बिल आपल्या हातात येतं, तर ते बिल जसं आपल्याला कुणी उगाच आणून देत नाही आपल्या घरी. आपण त्या वस्तूचा लाभ घेतो, त्याची सेवा घेतो. मी जर माझ्या घरात भाड्याच्या घरात राहते आहे म्हणजे मी ती सेवा घेते आहे. मला आज एक छत मिळालं, घर मिळालं. मला यासाठी मी जर मला भाडं द्यायचं आहे तर त्यावेळेस मला खुश व्हायचं आहे की परमेश्वरा मला घर तरी आहे राहायला. मी भाडं ते तेवढ्या खुशीने द्यायला पाहिजे कारण मी तिची सेवा घेते त्या घराची. तुम्ही जर एखाद्या घराचा हप्ता जर तुम्ही देत असाल तर तुम्हालाही त्या घर मिळाल्याबद्दलचा आनंद असा तुमच्यामध्ये कृतज्ञता असायला हवी. तो विचार करायला हवा जेव्हा तुम्ही कुठली बिल देता. तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी आली म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर केला. तुम्ही कम्प्युटर चालवता, तुम्ही मोबाईल चालवता, घरामध्ये लाईट्स आहे, वॉशिंग मशीन आहे, भरपूर काही गोष्टी त्या इलेक्ट्रिसिटीवर मी वापरते, मी यूज करते आहे म्हणून मला त्या बदल्यात पैसे द्यायचे. उगाच मला पैसा नाही द्यायचा आहे. कुणाकडून जर आपल्याला मदत हवी असेल तर आपण पैसे घेताना काही काही लोक खूप खुश असतात. पण जेव्हा ती देण्याची वेळ येते
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाव असा असतो की अरे आता द्यावं लागेल, आता राहू दे, या महिन्यात नाही देत, मग मी नंतरच देईल. पण ज्या व्यक्तीने तुम्हाला पैसे दिले त्यांनी विश्वासाने दिले, तुमच्या कठीण काळात दिले, मग त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ होऊन त्याचे पैसे कसं पटकन परत द्यावे. जी वेळ दिली तुम्ही त्या व्यक्तीला त्याच वेळ तुम्हाला ते परत करायचे आहे. तुमची काहीही अम, कर्ज देण्याच्या संस्था असो, भाडं द्यायचं असो, तर ते देताना तुम्हाला तेवढंच खुश होऊन द्यावं लागेल जेवढं तुम्ही खुश होऊन घेतलं होतं. खालचा झालाय पॅरेग्राफ. हो, वाचून झालाय. हम्म. आता जसं गॅस आहे, विजेचं बिल आहे, गॅस सिलेंडर, मी गॅस यूज करते, माझ्याकडे स्वयंपाक गॅसवर चालतो. त्याच्यानंतर आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी, आपण शॉवर घेतो, फॅन, इंटरनेट. सो यासाठी आपल्याला कृतज्ञ होऊन ते बिल कंप्लीट करायचं आहे. आपल्या फोनमुळे आपण आपल्या कुटुंबाशी बोलू शकतो, आपल्या दूरवर असलेल्या नातेवाईकांना आपण बघून बोलू शकतो, इंटरनेट आपण वापरतो, ईमेल पाठवतो. या सगळ्या सुविधा मला एका माझ्या अगदी बोटावर मिळत आहे. मी किती भाग्यवान आहे. मग मला त्या बदल्यात जर पैसा द्यायचा तर मी तेवढंच कृतज्ञ होऊन द्यावं लागेल ना. त्या कंपन्या जे मला सेवा देत आहे, आपण काही काही कंपनीमध्ये आधी पैसे भरत नाही पण आपल्याला आपली सेवा मिळते, मग आपण किती, म्हणजे ते जर आपल्यावर एवढे विश्वास ठेवतात तर आपण तेवढंच विश्वासाला पात्र होऊन त्यांचं त्या पैशाला परत करायला हवं. आपला महिना कंप्लीट झाला, आपलं फोनचं बिल द्यायचं आहे, इलेक्ट्रिसिटी आपण वापरली महिनाभर, पैसे द्यायचे आहेत, तर तेवढे तुम्हाला कृतज्ञता राहून तेवढं तुम्हाला ते पैसे तेवढ्याच आनंदाने परत करावे लागेल. धन्यवाद करून की थँक्यू, या पैशामुळं मी महिनाभर एक इलेक्ट्रिसिटी वापरू शकली, मी गॅस वापरू शकली. पुढे. जेव्हा कृतज्ञतेच्या या अपूर्व शक्तीचा साक्षात्कार मला झाला, तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले, आभारी आहे, हे जादूचे शब्द त्यावर लिहिते. अगदी एकही बिल मी हे लिहिल्याविना ठेवत नाही. सुरुवातीला जेव्हा बिल भरायला माझ्याकडे पैसे नसायचे, तेव्हाही मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करून बिलावर पैशांसाठी आभारी आहे असं लिहायचे. नंतर जेव्हा पैसे यायचे तेव्हा मी बिल भरायचे, तेव्हा मी बिल भरले, आभारी आहे असे त्याच्या पुढे लिहायचे. मग रोंडाबाईंनी काय सांगितलं आहे की जेव्हा ती बिल भरायची तर खुश होऊन भरायची. मग बिल भरत असताना ती त्याच्यावर काय लिहायची, आभारी आहे असं लिहायची. सुरुवातीला असं झालं होतं की म्हणजे ती एकही बिल असं तिचं नव्हतं की ती त्याच्यावर थँक्यू, आभारी आहे असं लिहिणार नाही. हर एक बिल, हर एक, 2 रुपये असो, 4 रुपये असो, 10 रुपये असो, त्याच्यासाठी तुम्हाला आभारी आहे असं लिहायचंच आहे. एक आता क्वेश्चन असा आला होता की जर हस्बंड पे करत असतील तर, हस्बंड पे करत आहेत, तुम्ही त्या गोष्टीचा उपयोग नाही घेत, उपभोग तुम्ही पण घेता. इलेक्ट्रिसिटीचा हस्बंड उपयोग जेवढा घेत नाही तेवढा बाया घेतात. हस्बंड ऑफिसला जातो दिवसभर, फॅन मी वापरते, एसी मी लावते, टीव्ही मी बघते, मग मी उपभोग घेते आहे ना. तर पैसा कुणाचाही असो, कुणीही करो, पण मला त्या वेळेस थँक्यू करूनच तो पैसा द्यायचा आहे, मला आभार व्यक्त करूनच पैसा द्यायचा आहे. त्या बिलावर मी आभारी आहे हे जादूचे शब्द लिहायलाच हवे. एकही बिल असं चुकतं होता कामा नाही की ज्याच्यावर आपण आभारी आहे असं लिहिलं. आणि जेव्हा बिल भरायला पैसे मॅडमकडे नसायचे तेव्हा त्या कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करायचे. आणि कशी कृतज्ञतेची जादू यायची मग, कशी कुठली जादू होती ती, की पैशासाठी आभारी आहे म्हणजे असं, याचा अर्थ की आता माझ्याकडे पैसे येणार आहे आणि त्या आलेल्या पैशातून मी आता हे बिल चुकतं करणार आहे. म्हणजे त्यांनी पैशाला बोलवलं, म्हणजे आता माझ्याकडे पैसा जरी नसला पण पैशासाठी मी आभारी आहे कारण तो येणार आहे. आणि मग ते पैसे आले की तेवढं ते बिल भरायचं आणि मग त्या बिलावर आभारी आहे असं लिहायचं. आज जर पैसा आपल्या जवळ नाही आहे तर मला बिल भरायचं आहे पण माझ्याकडे आज पैसे नसेल तर मी काय लिहेल, पैशासाठी आभारी आहे असं लिहायचं. आणि जेव्हा मग पैसे आले तेव्हा ते बिल भरायचं आणि मग त्या बिलावर लिहायचं, मी बिल भरले, आभारी आहे. मला आता तेच पुढे. करायचे आहे. सध्याचे तुम्ही न भरलेले कोणतेही बिल घ्या,
नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि त्यावर पैशांसाठी कृतज्ञ आहे असे लिहा. भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असोत वा नसोत, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. तुम्हाला जर बहुतेक बिल ऑनलाईन येत असतील आणि तुम्ही ती ऑनलाईन भरत असाल, तर तुम्ही प्रत्येक बिल ईमेलने तुमच्या खात्यावर फॉरवर्ड करा आणि ठळक अक्षरात पैशांसाठी मी आभारी आहे असा विषय लिहा. येस. आता चॅटमध्ये पण क्वेश्चन होतं ऑनलाईन बिलांचं काय करायचं. तर आपल्याला जीपे वगैरे आपण करतो तर आपल्याला मेल येतो किंवा मग आपण जीपे करताना जेव्हा पे करतो तर एक छोटस ऑप्शन असतं ना तिथे की तुम्ही काय घेतलं असं लिहू शकतो ना आपण, मी कॉफी घेतली की काय घेतलं. तर तिथे तुम्ही लिहा ना थँक्यू. जनरली मी तेच करते की जेव्हा मी जीपे करते तेव्हा थँक्यू असं करून ते बिल भरते. तर तुम्हालाही आता तेच करायचं आहे की सध्याचं तुम्ही न भरलेलं कुठलंही बिल घ्यायचं आहे. आज आपल्याकडे बघा चार म्हणजे बिल काढा जे तुम्ही भरले नाही आहे. नंतर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्यावर पैशासाठी कृतज्ञ आहे असं लिहायचं आहे. भले तुमच्याकडे त्यावेळी बिल भरण्यासाठी पैसे असो किंवा नसो, तुम्ही त्याबद्दल कृतज्ञ राहा. आणि जर बहुतेक बिल ऑनलाईन येत असेल तर तुम्ही त्या ऑनलाईन भरले असेल तर त्याच्यावर ईमेल येतो तर ईमेलला पुन्हा आपल्याला स्वतःलाच फॉरवर्ड करू शकता तुम्ही ठळक अक्षरात लिहून की पैशासाठी मी आभारी आहे. पुढे. त्यानंतर आधी भरलेली 10 बिलं शोधा आणि प्रत्येक भरलेल्या बिलावर बिल भरले आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा. प्रत्येक भरलेल्या बिलावर हे लिहिताना हे बिल भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते त्याबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. भरलेल्या बिलांबद्दल तुम्ही जेवढी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल तेवढे आणखी पैसे तुम तेवढे आणखी पैसे तुम्ही जादूने तुमच्याकडे आकर्षून घ्याल. येस. आता ही वरची जी कृती होती जी तुम्ही बिल भरली नाही भरायची आहे त्यासाठी तुम्हाला कृतज्ञतेची जादू करून ते लिहायचंय की मी पैशासाठी आभारी आहे. आता तुम्ही जी 10 बिलं शोधायची आहे घरात, तुम्ही आता आज काही खरेदी केली असेल, काल केली असेल किंवा त्याच्या आधी केली असेल, तर अशी जी 10 बिलं शोधायची जी तुम्ही भरली आहेत आणि आभारी आहे असं जादूचा शब्द त्या बिलावर लिहायचा आहे. त्या भरलेल्या बिलावर जेव्हा तुम्ही लिहाल आभारी आहे भरण्यासाठी तुमच्याकडे त्यावेळी पैसे होते. मग आता तुम्हाला त्याच्याबद्दल जितकं जास्त होईल तेवढी ती कृतज्ञता व्यक्त करा. भरलेल्या बिलासाठी तुम्ही जितकं जास्त कृतज्ञ व्हाल, जेवढं जास्त ते कृतज्ञता व्यक्त कराल, तेवढा जास्तीत जास्त आणखी तुम्ही पैशाला आपल्याकडे आकर्षित व्हाल. जेव्हा थँक्यू लिहिताना की थँक्यू मला ना आज माझ्या मनाप्रमाणे भाजीपाला मिळाला, मी या भाजीचा उपयोग माझ्या घरी करेल असं तुम्ही मनामध्ये आठवा आणि मग तेवढ्याच त्या कृतज्ञतेने की मला या पैशामुळे किती छान सुख मिळालं, हे मला भाजी मिळाली, मला ग्रॉसरी मिळाली, मी गॅस सिलेंडरचं बिल दिलं. तर हे असं विचार कृतज्ञ होऊन ते बिल त्याच्यावर आभारी आहे असं लिहायचं आहे. पुढे. आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा आणि बिलाच्या दर्शनी पानावर बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसेल तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि पैशासाठी आभारी आहे असं लिहा. हे लिहिताना जणू काही बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात अशी भावना मनात बाळगा. आजपासून आता तुम्हाला एक नियमित सवय लावून घ्यायची आहे. काही काही लोक बिल जसं रिलायन्स डीमार्ट असं कुठे जातात तिथेच बिल टाकून देतात. तसं नाही करायचं. बिल भरलं आहे, बिल आणायचंय घरी. काही काही ठिकाणी बिल मिळत नसेल तर एक छोटा व्हाईट पेपरने असं छोटस आपलं बिल बुक बनवा. त्याच्यात तुम्ही लिहायचं व्हेजिटेबल्स ₹500 असं. असे तुम्ही करू शकता स्वतःच्या हाताने. सो आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावायची की जेव्हा जेव्हा तुम्ही बिल भरणार तेव्हा तेव्हा ती चांगली सवय या बिलामुळे तुम्हाला मिळाली, जी काही सेवा तुम्हाला या बिलामुळे मिळाली आहे ती तुम्हाला आठवायची आहे. विचार करायचा आहे की मी ही बिल भरती आहे भाजीचं, फ्रूटचं किंवा गॅसचं किंवा इंटरनेटचं, तर मला ही इंटरनेटची सेवा मिळाली. मी कम्प्युटरवर माझी मीटिंग कंप्लीट करू शकले. धन्यवाद, आभारी आहे या बिलासाठी. असं मनात असं आणायचा विचार आणि
बिल भरले आभारी आहे असं लिहायचं. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसेल तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करायचा आणि लिहायचं पैशासाठी आभारी आहे. आता हे लिहिल्यावर काय होईल की जणू काही तुमच्याकडे बिल भरण्यासाठी पैसे आहेतच आणि म्हणून तुम्ही हे लिहित आहात, आभार मानत आहात असा त्याचा अर्थ होईल आणि मग ते पैसे तुमच्याकडे लगेच तुम्हाला कुठून तरी येतील आणि मग ते तुम्ही बिल चुकतं कराल. जेव्हा तुमच्या मनामध्ये ही भावना असेल लिहिताना मनात तुमच्या फिलिंग्स असणं आवश्यक आहे. फिलिंग यूज फ्युअल म्हणजे गाडी अशी चालणार नाही तुमची जादूची. तुमची गाडीची चाबी जी आहे ती कृतज्ञता आहे. तुम्हाला पेट्रोल जे आहे ते कृतज्ञतेचं टाकायचं आहे. गाडी जर चालवायची आहे तर हे पेट्रोल टाकायचं आणि मग ती गाडी ऑटोमॅटिक चालायला लागेल. सो कुठलंही बिल भरताना आता तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्हाला आभार मानायचे आहे, तुमच्या मनात भावना बाळगायची आहे आणि ते लिहायचं आहे. पुढे बिलासाठी तुम्ही जे पैसे भरले त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगलीत तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्की मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेसे पैसे किंवा कधी कधी 10 पटीने तर कधी कधी शतपटीने पैसे तुमच्याकडे येतात. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते तर तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ $50चे बिल तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरले तर तुम्हाला त्या बदल्यात $100 मिळतात. येस, हा एक्सप्लेन करते मी वरचा पॅरेग्राफ. येस, बिलासाठी तुम्ही जे पैसे भरणार त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता बाळगली पाहिजे. आता यामुळे काय होईल आणखी पैसे मिळण्याची हमी मिळणार तुम्हाला. कारण तुम्ही कृतज्ञता करत आहात, तुम्ही खुश आहात, तुम्ही त्या पैशाला असं ब्लेस करून कुठे पुढे पाठवत आहात. नाही की कुडत जडत आणि मनामध्ये कशी तरी भावना होऊन ते पैसे आता नाही जात आहे. कारण पैसा ही एनर्जी आहे. तर ही एनर्जी जेव्हा आपण दुसरीकडे पास करतो तेव्हा ती कशी आपल्याकडून जाती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला एक चुंबकीय सोनेरी धागा किंवा एक चुंबक लावलं असं समजा. आणि म्हणून तुम्ही जेव्हा पैसे द्याल तेव्हा मला तेवढीच जास्त जितके जितके जास्त तुम्ही देता तितके पैसे किंवा अधिक त्याही पेक्षा 10 पटीनं शतपटीनं ती तुमच्याकडे आकर्षित होऊन येतील. मिळणाऱ्या पैशांची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते तर तुम्ही ती कशी देता, कुठल्या भावनेने देता, किती प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यासोबत कृतज्ञ आहात यावर अवलंबून असते. तुम्ही जर ₹50 $50 जी बिल आहे तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरली की हो मला याचं सेवा मिळाली, मी हा वापर केला, मी हे म्हणजे जे जे तुम्ही त्या बिलांबद्दल लिहून ठेवाल, कृतज्ञता व्यक्त कराल, तुमचं हृदय जे आहे ते अगदी आनंदाने कृतज्ञतेने भरेल आणि जेव्हा तुम्ही हे द्याल तेव्हा तुम्हाला तेवढंच ते 100 पटीनं वापस मिळेल. कारण जे द्याल ते मिळेल, जे पेराल ते उगवेल. आता मला काय करायचं, आता मला कृतज्ञ राहायचं आहे. जादूची कृती क्रमांक 9. पैशाचे लोहचुंबक. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे म्हणा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. 2. सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा आणि बिलावर पैशांसाठी आभारी आहे असं लिहा. आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत पैसे आहेत असे समजून कृतज्ञता व्यक्त करा. 3. पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते त्याबद्दल मनापासून खरोखर कृतज्ञता व्यक्त करा. 4. झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली ते आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञतेने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस, पहिलं जे आहे ते सेम आहे, वरदानं लिहायची,
10 वरदान लिहून झाल्यावरती पुन्हा रिपीट एक एक म्हणून तुम्हाला आभारी आहे आभारी आहे हा शब्द म्हणायचा आहे. 2 नंबर जे आहे ते कुठलीही न भरलेली बिलं घ्या आणि तुमची कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा. बिलावर त्या पैशासाठी आभारी आहे असं लिहा आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो हे तुम्हाला लिहायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जसं तुमच्याकडे पैसे आहेत असं समजून तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि पूर्वी जी तुम्ही भरलेली 10 बिलं काढायची आहे त्या प्रत्येक बिलावर समोरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये आभारी आहे हा शब्द लिहायचा आणि फील करून लिहायचा की तुम्ही काय सेवा घेतली आणि का तुम्ही आभारी आहे बिल भरण्यासाठी. मनापासून कृतज्ञता करून तुम्हाला ते बिलावर आभारी आहे हे शब्द लिहायचे आहे. लास्ट जी सेम असतं रोज जादूचा दगड हातात घ्यायचा दिवसभरातल्या सगळ्यात छान गोष्टी आठवायच्या. सगळ्यात बेस्ट गोष्ट जी आहे ती झालेली एक आठवायची आणि ती आठवून मग तुम्हाला झोपी जायचं आहे. आभारी आहे हा शब्द म्हणून. सो आजचा लेसन कंप्लीट झाला आणि आजच्या या थोडस टर्ब्युलन्स साठी खूप म्हणजे मला थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग असं मी म्हणेल. ऑल पार्टिसिपेंट्स आर व्हेरी गुड. दे आर व्हेरी मच पेशन्स वाले सगळेजण आहात तुम्ही आणि थँक्यू थँक्यू फॉर अंडरस्टँडिंग. थँक्यू. थँक्यू आजचा मॅम. लेसन समजला का सगळ्यांना? नसेल समजलं तर आपण पुन्हा घेऊया रात्री. चालेल मॅम. हा. तुम्ही पण तुमचा वेळ आम्हाला शिकवताय म्हणजे आमच्यासाठी हे भाग्यच आमचं. नाही नाही, हा असंही म्हणायला काही हरकत नाही. भाग्य म्हणजे आमचे भाग्य आहे की आम्हाला तुम्ही मिळालात. कारण का तुमच्यासारखे पार्टिसिपेंट मिळणे आवश्यक आहे. बरोबर. पण तुमची हम्म. सगळी कामं वगैरे सगळं ठेवून तुम्ही आम्हाला सांगताय शिकवताय हे काही मोठं आहे की भरपूर मोठं आहे. हा हा हा. बस तुम्ही मग आता प्रॅक्टिस करा. आम्हाला आमचा जो अवॉर्ड मिळणार त्याच्यातच. हो हो करते मॅडम. थँक्यू सो पहिल्यांदा मच. मला माझे मिस्टर सगळे सपोर्ट करतायत. व्हेरी शॉपमध्ये गुड. जायची टायमिंग शॉपमध्ये जायची टायमिंग असती माझी पण मला सध्या आता हे 2 वाजेपर्यंत वेळ देत आहेत. वाव. मी रात्री 12 प्रॅक्टिसला बसती आणि थोडं का होईना माझं होईल तेवढं मी प्रॅक्टिस करते. व्हेरी नाईस. खूपच छान. आणि आणि एक गोष्ट सांगायची मॅडम ते परवा तुम्ही निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह आणि तो एक चार्ट पाठवला होता ना ग्रुपवरती. हम्म. माझी एक मैत्रीण आहे तिचं थोडस म्हणजे तिला माइंडचं थोडस प्रॉब्लेम झाल्यामुळे ती अशी थोडी डिस्टर्ब झाली आहे. मग मी तिच्याकडे हम्म. गेली तिला तिला थोडस हे तुमचं बोलणं ऐकून थोडस काहीतरी गोष्टी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिला म्हणलं हम्म. जसं तू विचार करशील तसं तुझं शरीर होतं आणि ती ती असं निगेटिव्ह विचार करायला लागल्यामुळे ती खूप अशी कोमेजून गेली आणि मानसिकदृष्ट्या अशी घरातून बाहेर पडत नाही अशी शांतच झाली पूर्ण म्हणून तिला मी समजावून सांगितलं. तर ती हम्म. इतकं म्हणजे तिनं आता काय घेतलं काय नाही माहिती पण तिला इतकं समजावून सांगितलं आणि तिच्या मुलीला पण समजावून सांगितलं की त्यातून बाहेर काढण्यासाठी थोडस तू पण तिला म्हणजे बाहेर जरा घेऊन जा हे कर ते कर आणि तू चांगला विचार केला असता तुझं शरीर चांगलं राहणार म्हणलं आणि चुकीचा विचार केला असता तुझ्या पूर्ण शरीरावर परिणाम होणार मग त्यामुळे तू आता ठरव कसा विचार करायचा एवढं म्हणजे असं सांगितलं म्हणजे तुम्ही जे काय सांगितलं त्यातनं 1-2 शब्द जर एखादा जरी तिनं चांगला घेतला असला तरी चांगलं आहे ना. नक्की नक्की. हा हा. आणि नक्की ती चांगलंच घेईल आणि तिचं पण चांगलंच होणार आहे प्रश्नच नाही आहे. तिला हवं तर तुम्ही या जर्नीमध्ये घेऊन या. मग जेव्हा ती सगळं असं ऐकेल आणि बघेल मग तेव्हा जास्त फरक पडेल तिच्यामध्ये. ओके कारण ती चालेल जे चालेल. आहे विचारांनी म्हणजे विचारां आता सध्या जी त्या याच्यामध्ये आहे ना तिथून थोडं तिला बाहेर पडायला वेळ लागेल. तर थोडं जेव्हा ती या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर तिला इथे आणा. हा 1 दिवसाने ते चेंजेस होणं म्हणजे एका दिवसात आपण एवढं नाही पण होऊ शकतात. ते तिची मम्मी तिला मम्मी काहीतरी बोलली म्हणून ती डिस्टर्ब आहे. हा ठीक आहे ना काही हरकत नाही. आणि मॅडम आपली हे नातेसंबंधांमध्ये जे ब्रेकडाऊन असतात ना त्यांच्यासाठी आपण लिहूनच म्हणजे हे करायचं ना. सगळ्या गोष्टी लिहूनच करायच्या आहेत. जेवढं जास्त लिहिणार तेवढा जास्त फिलिंग्स येणार ना आपल्याला. वरवर आपण बोलून तेवढं फिलिंग येत नाही. नाही नाही आपण लिहिल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये फरक पडतो का?
हो, 101%. आता तुमच्या मनामध्ये हा जो प्रश्न आला आहे तो यायला नाही पाहिजे. आपण सरेंडर करायचंय. गीतेमध्ये जसं अर्जुन आहे नाही किंवा रामाला जसं हनुमानाने आपल्या रामाला सरेंडर केलं होतं, तर तसं तुम्हाला या बुकला सरेंडर करायचं 28 दिवस स्वतः झोकून द्यायचं आहे या. आणि किंतु परंतु हाही मनात आला नाही पाहिजे की होईल का. हा हा. जिथे का आला नाही तिथे शंका आली म्हणजे मग कुठेतरी विश्वास डगमगला तुमचा, असं होतं ना ते. आणि 100% होतं. खूप मोठे मोठे मॅजिक्स झाले आहेत लोकांसोबत. बरं. चालेल मॅम, नक्की. मॅजिक शेअर करू का? छोटीच आहे पण. करा करा. आता 10 मिनिटं आहे आपल्याकडे. आता प्राजक्ता मॅम आज लॉग आउट करणार आहे, ऑफिसला जाणार आहेत तर. आणि अच्छा. मग माझं तर माहितच आहे आज चॅलेंज मोठा आहे. छान वाटलं मॅडम, आम्हाला काय खूप छान वाटलं, असं काही वाटलं नाही. हम्म. अं, हे आहे ना, विष्णू सहस्त्रनामचं पुस्तक आहे, तर त्याचं झेरॉक्स काढली. हा, तर ते हम्म. आमच्या इथे होतं ना, कधीतरी होत राहतं अधेमध्ये. तर मी झेरॉक्स काढली ही, म्हटलं खूप मोठ्या अक्षरात आपल्याला पाहायला इझी होते, तर म्हणून काढलं मी हे. तर काय झालं ना, हे पेज मोठं असतात ना, तर ते व्यवस्थित छान निघालं. आणि मी काय म्हटलं, हे पटकन पर्समध्ये जाईल म्हणून याला आपण छान कात्रीने असं छोटस करू. तर मी ते केलं. आणि एक पेज काय झालं, ते माझ्या हातून कापण्यात ते अक्षर गेलं, कट झालं. कळलं ना तुम्हाला? असं थोडे हो अक्षर हो. गेले. तर हम्म. म्हटलं बाप, काय ना, एवढं छान आपण झेरॉक्स केलं आणि मस्त त्याला असं छान कापलं. आणि हम्म. पेज म्हटलं हे असं झालं माझ्या हातून. तर माहितीये मॅम, तेच एक पेज ना रिपीट निघालेले आहेत त्याच बाजूने. वाव. म्हटलं अरे बापरे, काय मॅजिक झालाय नाही. बाकी कुठलेच रिपीट नाही झाले, तेच एक पेज रिपीट झालेलं आहे. मस्त. बरोबर आहे. आणि होतं. ते मोठं असतं ना, पुन्हा तेच काढायचं. मी म्हटलं अरे बापरे, हे काय झालं आपलं, पण इतकं छान झालं ते. हे मला मॅजिकच वाटतं. मॅजिकच आहे ते. मॅजिकच आता आहे. हे छोटस मॅजिक आहे जे तुम्हाला म्हणजे आता तुम्ही या छोट्याशा गोष्टीसाठी कोणाला वाटेल की काय याच्यात एवढं दुसरं जाऊन का नाही, म्हणजे प्रिंट आउट काढून आणू शकतो ना आपण. आणू पण शकतो. हे जे छोटस मॅजिक झालं आहे ना, याच्यात तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त कराल आणि तुम्ही खुश राहाल. आता तुमच्या फिलिंग्स खूप महत्वाच्या आहे. आज आम्ही ग्रुपवर फिलिंग चार्ट्स टाकणार आहोत. सगळ्यात महत्वाची जी फिलिंग आहे ती आहे प्रेम. आणि जितकं तुम्ही त्या भावनेत राहाल दिवसही भर, तेवढं तुमच्यामध्ये ती ऊर्जा शक्ती जास्त संचारेल आणि मग तुमचे तसे तसे ते तसे त्याच गोष्टी मग आपण अट्रॅक्ट करतो. आपण चिंता ह्याच्यात सुद्धा आपण बिलो द लाईन म्हणजे खालच्या स्तराला जातो, म्हणजे माणूस त्यावेळेस नकारात्मकतेकडे जातो. तुम्ही बघितलं असेल चिंता केल्यावर माणूस खुश असतो का? नसतो ना. नाही. चिंता म्हणजे काय आहे? चिंता म्हणजे बिमारीला आव्हान देणे आहे. जितकी जास्त चिंता करतो तेवढ्या जास्त बिमाऱ्या होतात. मग आपण खुश राहायचं, आनंदी राहायचं, जितकं प्रेम कराल म्हणजे एक आज छोटस मी भगवद्गीतेमध्ये ते एक आहे की अर्जुनाने प्रेम केलं होतं जसं त्या याच्यावर त्याची विद्या म्हणून बघा तो कृष्णाचा प्रिय होता. तसंच सचिन तेंडुलकरनी त्याच्या बॅटवर इतकं प्रेम केलं मंत्रमुग्ध होऊन, काही नाही ना जेवण तहान पाणी काही नाही. आणि त्याला काय रिवॉर्ड मिळालं बघा, सचिन तेंडुलकर कुठे गेला. बरोबर आहे. लता मंगेशकरनी आपल्या गाण्यावर खूप प्रेम केलं. काय काय त्या रियाज, आणि जेव्हा माणूस प्रेम करतो तेव्हा मग ते बघत नाही तो किती रियाज करतो. तसंच आता तुमची परीक्षा आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांवर किती प्रेम करता. तुम्हाला स्वप्नांवर खरंच प्रेम करत आहे ना, तर तुम्ही तेवढ्याच जिद्दीने तुमच्या एक्सरसाइज कराल आणि मग तुम्हाला ते कळेल की कसं पूर्ण होतं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान सगळ्या लोकांनी आपल्या त्या पॅशनवर प्रेम केलंय, ते स्वतःवर प्रेम केलंय म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. तो शिद्दत से मांगो तो फिर वो होता ना, सारी कायनात तुम्हारे आगे पीछे घूमी जाएगी. बरोबर मॅम. सुंदर अर्चना. मॅम, मला एक विचारायचं आहे की आपण जे धन्यवाद लिहितो, तर जे आपल्याला मिळालं त्याच्याबद्दल तर लिहितो, पण जे आपल्याला आयुष्यात हवं आहे तर त्याच्यासाठी पण आपण लिहू शकतो का की हे मला मिळालंय ऑलरेडी? हा, आपण आता याच्या आधी पास्ट मध्ये तेच केलं ना, जे मला पास्ट मध्ये मिळालं होतं आणि माझ्या काही कंप्लेंट्स होत्या त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली ना.
पण पुढे जर आपल्याला काही पाहिजे आहे, काही अचीव करायचं, त्याच्यासाठी आधी ते धन्यवाद तुमचं करू स्वप्न आहे शकतो. ना, ते तुम्ही स्वप्नांमध्ये लिहिलंच असेल ना आधी. नाही, मग अजून आता नाही, कारण तुमचं माझं मध्ये गॅप झाला ना, तर त्याच्यामुळे मग. ओके ओके. मग तुम्ही तो पहिले जे 0 डेची रेकॉर्डिंग बघा, त्याप्रमाणे तुमची सध्याची स्वप्न लिहून ठेवा. ओके, सध्या नुसतं लिहून ठेवायचं. तोही आता ओके. दिवस येईल पुढे काय करायचं त्या स्वप्नांच्या सोबत. पण ते स्वप्न जर पूर्ण तुम्ही लिहिली पहिल्या म्हणजे तुम्ही लिहिली, पण ती आता स्वप्न लिहिली आहे तर ती पूर्ण व्हायसाठी सगळ्यात पहिले तर आपल्याला स्वतःमध्ये तेवढे व्हायब्रेशन्स, तेवढी कृतज्ञता, जे केलेले आपण जे काय म्हणणार, जे आपण खड्डे खोदून ठेवलेले आहे नकारात्मकतेचे, चिंतेचे, कंप्लेंटचे, घृणा, मत्सर, जळकुकडेपणा, हे जे आपण ज्या ज्या याच्यात केलं आहे, ते हेल्थमध्ये असो, रिलेशनशिपमध्ये असो, पैशामध्ये असो, ते सगळे आता आपल्याला भरायचे आहे. आणि एकदा ते भरले झाले की मग आपल्यामध्ये ते स्वप्न पूर्ण होण्याचं सुरुवात होईल. आणि मी जे धन्यवाद लिहिते आहे, तर ते असं जेव्हा म्हणजे सकाळी लिहिते तर एक असं टॉपिक नाही येत, जे जेव्हा जेव्हा जे जे लक्षात येतं ते तसं तसं लिहित जाते. कधी कुठला पण टॉपिक येतो डोक्यामध्ये तर चालतं ना तसं, की असं परफेक्ट चालतं त्या चालतं चालतं. विषयावर लिहिलं नाही पाहिजे नाही असं. नाही नाही. ओके, चालेल. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. प्राजक्ता मॅम, आता आपण लॉग आउट करायचं का? 12:56 झाले. चालेल, मी अजून कोणाला 4 काही मिनिटं थांबते का? घेऊ शकतो, अजून 1 पर्यंत घेऊया. हम्म. कोणाला अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मॅम आता एक विचारू का? विचारा ना. विचारा. आता मुलांचं एक्झाम आहे, समजा त्याला तो MBA करतोय मुलगा, तर त्याच्यासाठी आता मी काय म्हणजे चांगली एक्झाम प्रिपरेशन छान झाले त्याचं असं कसं लिहायचं म्हणजे? तुम्हाला काय पाहिजे? त्याची एक्झाम आहे, अभ्यास त्याचा आहे, पण तुम्ही काय अपेक्षित करता त्याच्यामधून? मी काय लिहू शकते म्हणजे मला तर चांगलंच म्हणजे छान पूर्ण छानपैकी कम्प्लीट झालेलं आहे त्याचं, त्याला असंच. नाही ना, छान हे फक्त हे झालं ना. छान म्हणजे कोणासाठी 40, जे लोक असतात, काही लोकांना 40% पण छान आहे, काही लोकांना 99% सुद्धा छान नसतात. त्यांना A1 अजून. एकदम A1 छान रिझल्ट आलेला आहे. हा, मग तुम्ही तसं लिहा की त्याचा जो रिझल्ट आहे तो काय ग्रेड असेल, की पर्सेंटाईल काय असेल, ते हम्म. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते नंबर ऍक्च्युअल परिस्थितीचा विचार करून. कारण ती फ्रिक्वेन्सी पण मॅच झाली पाहिजे तुमच्या मुलाची आणि तुमची. अच्छा. त्या अकॉर्डिंग लिहा तुम्ही. बरं, थँक्यू. वेलकम. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? तर चला मॅडमला काही बोलायचं का? काहीतरी बोला, तुमचं सांगा, तुम्हाला कसं वाटतंय, काय चेंजेस वाटतायत. अनम्यूट करावं लागेल. कोणाला? शशिकला मोरे. अच्छा, एकच मिनिट मी करते त्यांना. शशिकला मोरे मॅम, तुम्हाला रिक्वेस्ट केलं अनम्यूट करण्यासाठी, तुम्ही करू शकता. तुम्हाला क्लिक करायचं ते अनम्यूट लिहिलंय त्या बटनवर. मॅम मी बोलू तोपर्यंत? हो हो, हम्म. बोला ना. जे समजा आपल्याकडे बिल नाही आहे, तर मग आता आपण टोटल असं किती येते त्याच्याबद्दल असं लिहायचं का? कारण ऑनलाईन मिस्टर भरतात ना बिल, तर मग आता आता बिल असं. जरी नसले तरी आता ही माझी एक छोटीशी वही आहे, दिसते सगळ्यांना? नाही दिसत नाहीये. ती दिसते? दिसतीये दिसतीये. हा. नाही दिसत मॅडम. हा, नाही दिसत आहे? कसं नाही काय? नाही. दिसतीये दिसते. डायरी छोटीशी डायरी आहे. आम्हाला नाही दिसत आहे मॅम. काय? नाही, आता दिसतीये ना. दिसते? हा, आता हा, दिसते. आता दिसते. तर ही डायरी आहे.
याच्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे इंग्लिश मध्ये की तारीख टाकली आहे. याच्यामध्ये लिहिलंय थँक्यू फॉर मनी, थँक्यू पेड. थँक्यू फॉर मनी म्हणजे मला आता रेंट द्यायचं आहे, कारचा EMI असेल, ते काही पार्ट आहे ते माझे हस्बंड देतात, पण कारमध्ये मी पण तर बसते, घरामध्ये मी पण तर राहते. घराचं जे इन्व्हेस्टमेंट आहे, कुठे अजून काय काय इन्व्हेस्टमेंट आहे, SIP असतात, त्याचा लाभ तर मी पण तर घेते. मग मी त्याच्यासाठी थँक्यू फॉर मनी म्हणजे पैशांबद्दल मी आभारी आहे असं जो आहे. जे बिल पेड नाही केलेत ह्या वहीमध्ये मी लिहिलेलं असतं, छोटी बुक आहे अशी. आणि जे पैसे मी पे केलेले आहेत ते रोजचे रोज, आता इथून पुढे तर आपण रोज हा अभ्यास करायचा आहे, पण आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं आणि आजच आपल्याला 10 बिलं गोळा करायचे. मग आता रिसेंटली दिवाळी होऊन गेली आहे, दसरा होऊन गेलाय. साहजिकच आहे तुमच्यासाठी कोणीतरी खरेदी केलं असेल किंवा तुम्ही कोणासाठी तरी खरेदी करून पैसे पे केले असतील, बरोबर? मग ती सेवा असेल किंवा एखादी गोष्ट असेल किंवा तुमच्यासाठी कोणी जरी घेतलं असेल तरी त्या व्यक्तीने पैसेच दिले ना. मग तुम्ही तसं पण असं लिहू शकतात. आपल्याकडे मोस्टली मी जर ऑनलाईन बिल केलं तर मी काय ते कसं त्याची पावती बिवती मागणार ना. दूध आणलं 25-30 रुपयाचं तर मी कसं लिहिणार, तर मग मी या वहीमध्ये लिहिते माझ्या थँक्यू फॉर मनी. ओके. आणि मग मी असं लिहिते थँक्यू फॉर मनी. मराठीत लिहायचं हे. कीर्ती मॅम काय येते थँक्यू फॉर मनी साठी मराठीत आजचं? मी पैशासाठी आभारी आहे. हा, मी पैशासाठी आभारी आहे. मी खाली लिहिते दूध आणि 30 रुपये. आणि मनात जी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ती कृतज्ञता आपण व्यक्त करायची. मला आता 236 रुपये क्रेडिट झाले आहे तुझ्या शेअरिंगच्या सोबत सोबत. वाव वाव, पार्टी पार्टी. कुठून आले सुद्धा माहित नाहीये पण आले. बघितलं किती फास्ट रिझल्ट आहे याचा. कारण मी अमाऊंट आता ते किती? सिलेंडर आलेला माझ्याकडे जेव्हा क्लास सुरू होता, तर म्हणजे त्याच्यामध्ये बॅलन्स 820 पाहिजे होतं, 811 होतं, बरोबर आहे. आता 236 झाले. आता मी त्याला पे करेल. वाव, मस्त. छोटीशी सो डायरी बनवा. जीपे मध्ये पण तुम्ही दिवसभर करता ना, तुम्हाला मेसेजेस येतात ना. बस जीपेचा तो चेक द ट्रान्झॅक्शन ते ओपन करायचं आणि तुम्हाला दिसते तुम्ही कोणाकोणाला पे केले ते. ते लिहायचं जसं मॅडमने डायरी बनवली त्याच्यामध्ये. मी माझ्या डायरीचा एक फोटो पाठवते. तुम्ही फक्त ते मराठीत लिहा किंवा आज मी जे करणार आहे ना ते मराठीत लिहून पाठवते. मी इंग्लिश मध्ये लिहिलंय, मी मराठीत लिहून पाठवते ग्रुपवर फोटो. ठीक आहे, तसं मग करा सगळेजण. चला, ओके. हा, फोटो शशिकांत मॅम, माझ्या आज एका याचा शब्दात असला. फक्त सांगा काय आहे आणि मग आपण एंड करूया. प्राजक्ताचा आज ऑफिस आहे. आपल्याला ते सांगा. बोला अभ्यास शशिकांत. ग्रुपवर पाठवू. हा, अभ्यास ग्रुपवर येईलच. अभ्यासाविषयी चिंता नको अजिबात. शशिकला मॅम बोला. मला जे निगेटिव्ह निगेटिव्ह विचार सारखं सारखं येत होतं, हम्म. हा, त्यावेळेला हे तुमचं सांगत्याला सगळं आठवलं की माझं निगेटिव्ह विचार सगळं बंद झालं. वाव. म्हणजे बऱ्याच हा, बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यात. आणि ते आता हे तुम्हाला आता एकच विचार आता जे करायचा. सगळं सांगितलं आजचा लेसन का नाही, जसा मला हं. येईल त्याप्रमाणे सगळं मी वहीत लिहून काढले. म्हणजे येडवाकडं का असं ना, खरं मी सगळं ते वहीत उतरून काढलं. वाव. खूप आता छान. तुम्ही ते इमानाचं सांगितलं, घराचं सांगितलं, पाण्याचं सांगितलं, ते सगळं मी मला माझ्या मोडक्यात अक्षरात मी सगळं वहीला लिहिलं. छान. हा, जेव्हा कधी धन्यवाद. तुम्हाला वाटेल ना तेव्हा ते तुम्ही वाचत पण जा. हा, चालेल की. आणि बराचसाच आणि फरक पडला. ते नाही चेक करत तुमचे अक्षर किती सुंदर आहेत, तो तुमच्या भावना किती शुद्ध आहेत आणि हा, किती मनातून आहे ते युनिवर्स तुम्हाला टेस्ट करणार. करणार. हा हा, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. येस. हा, yes. मला एक म्हणजे असा विश्वास पण नाही बसत आहे की अशी घटना घडू शकते. काल आमच्याकडे पाणी नाही आलं आणि आजही सकाळी काय झालं, 7 वाजता पाणी येतं तर टाकीच भरली नाही. 8 वाजता मी बघते तर पूर्ण खाली टाकी. तर मी तुम्ही जसं काल म्हणालात की आपण पाण्याला धन्यवाद म्हणायचं, नेगेटिव्ह कोणताही आणायचं नाही की आज कसं होईल, पाणी नाहीये, कसं होईल, काय होईल.
तर मग मी इतके आभार मानले की तू रोज आम्हाला म्हणजे टाकी भरून असते, पाणी वाहतं, त्याच्यामुळे आमचं इतकं छान होतं. आणि एक विदिन 2 सेकंड गेले असतील, कारण 8च्या नंतर आमच्याकडे पाणी येत नाही. त्यानंतर पाणी आलं, कुठून आलं कशाला माहिती नाही, साधारण एवढी एवढी टाकी भरली गेली, मला पाणी मिळालं. मला इतका आनंद झाला, मी इतके धन्यवाद मनापासून मानले की खरं जादू होते. पण कधी होते, जेव्हा आपण खरं मनापासून जेव्हा बोलतो आणि सांगतो त्यावेळेलाच घडते. कारण ते हृदयातून आलं पाहिजे, हे तुमच्याकडून शिकले मी. आणि खरंच धन्यवाद मानायचे प्रत्येक गोष्टी. खूप छान वाटलं मला. म्हणजे म्हणजे अजूनही मला एवढा आनंद होतोय ना की खरं ही जादू झाली. कारण शक्यच नाही 8 नंतर, कालही बोलले की नाही 8 नंतर पाणी येणारच नाही म्हणून. पण आज ती जादू घडली. कसं पाणी आलं, कुठून आलं, कोणाच्या ह्याच्यातून आलं माहिती नाही, पण आलं पाणी. खूप मस्त वाटलं. वा वा, ग्रेट. मग आता तुम्ही हळूहळू चुंबक होतात सगळेजण, सो गेट खरंय. रेडी. चलो, लॉग आउट करूया आता. चालेल. थँक्यू. चालेल, थँक्यू सो थँक्यू. मच थँक्यू एव्हरीवन. एव्हरीवन. येस.